मी आज एक चॅलेंज घेतलंय. मला गावामध्ये जायचं आहे आणि मला कोण असं लोकांकडे जेवायला म्हणजे भेटेल काय कोणाकडे जेवायला? हां, कोण देईल का मला फ्रीमध्ये? देतील? हो. तुम्ही द्याल? मग तुम्ही काम काय करताय? हो, मी काम का असंच फिरत राहतो गावागावातून. इकडे गावात नाही का कोणाकडे जेवायला भेटणार? जेवण आमच्या असं दिलं असं जेवायला काय एवढा प्रश्न नाही. आता आम्ही जेवलो आता बनवून तुम्हाला द्यायला. अच्छा, जेवण झालं तुमचं? मी इकडचं जवळच आहे. खायला भेटेल का काही? जेवण जेवण भेटेल? इकडे नाही, तिकडे वेळवीत आहे. वेलवीत भेटेल? अच्छा, असं कोणाकडे नाही भेटणार जेवायला? मंडळी नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आपण ना एक एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत. आजपर्यंत आपण असा व्हिडिओ केलेला नाही आहे. तुम्ही पाहिलं असेल मला विविध गावातून फिरताना आणि जमीन विक्रीबद्दल जनजागृती करताना, परंतु असं कधी झालं नाही की कोणत्या गावामध्ये आपण गेलो आहे आणि आपल्याला त्या गावामध्ये म्हणजे असं जेवायला वगैरे भेटलेलं आहे. तर आज आपण माहिती आहे का म्हणजे थोडासा वेगळाच व्हिडिओ बनवणार आहोत. हे एक प्रकारे आपल्याला चॅलेंज आहे की आज आपण अशा गावामध्ये जाऊ की तिथे ना असं कोणतं हॉटेल वगैरे नाही पाहिजे. गावामध्ये जाऊन ना कोणाकडे तरी जेवायचं आहे आणि ते बघूया. त्यांनी जर फ्री दिले तर फ्री, नाहीतर त्यांना पैसे देऊ. जसं आपण हॉटेलमध्ये पैसे भरतो तसंच आपण त्यांना पैसे देऊ. तर बघूया. ॲक्च्युली आपण म्हणतो की कोकणातील माणसं ही म्हणजे बाबा कोणी आला तर अशी म्हणजे त्यांना उपाशी पाठवत नाहीत. तर बघूया, आपण प्रत्यक्ष बघणार आहोत. तर मी खूप एक्सायटेड आहे की अशा प्रकारचा व्हिडिओ बनवायला. अशा प्रकारचा व्हिडिओ आपण पहिल्यांदाच करणार आहोत. हे एक प्रकारे चॅलेंज आहे. तर बघूया. आता मी आहे भोंबडी गावाच्या जवळपास आहे, मध्येच आहे. भोंबडी गाव इकडे पुढे आहे. येताना मला मांदिवली, चिंचगड, मांदिवली, त्यानंतरला मग खरवते, डवली, आमखोल, वांद्रोली वगैरे ही गावं लागली. तर आपल्याला अशा गावामध्ये गेलं पाहिजे की जिथे आपल्या ओळखीचा सुद्धा नाही पाहिजे. जो ओळखीचा कोणी असेल, एखादा व्हिडिओ आपला बघितला असेल तर मग तो ओळखेल आणि आपल्याला ठीक म्हणजे ते इझिली आपल्याला ते मिळेल सुद्धा जेवायला. तर असं इझिली भेटलं नाही पाहिजे. थोडंसं स्ट्रगल करायला लागलं पाहिजे. एक दोघांनी नकारसुद्धा दिला पाहिजे. तर मजा येणार आहे व्हिडिओला, आहे ना. तर बघूया. मी आता कोणत्या गावामध्ये जायचं ना ते सुद्धा मला नक्की नाही, कारण का आता हा भोंबडी गाव आहे ना. तर भोंबडी गावामध्ये मी आदिवासी वाडीमध्ये गेलो होतो, त्यामुळे आजूबाजूच्या त्या गावातील लोकांनी व्हिडिओ पाहिलेला असेल आणि त्या गावामध्ये गेल्यानंतरला असा कोणतरी एखादा माणूस असेल की माझा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि तो मला ओळखेल. तर आपल्याला ओळखलं नाही पाहिजे, तर आपल्याला थोडंसं दूर जावं लागेल. तर बघूया आपल्याला पुढे कोणतं गाव भेटतंय. आता इथून निघतो. मी तर खूप एक्सायटेड आहे. लय मजा येणार आहे. तर आपल्याला जेवायला भेटते की उपाशी यावं लागतंय माहीत नाही. तर चला, एक प्रकारे चॅलेंज आहे. तर चला जाऊया. आपण भोंबडीला आलो आहे. इकडे हे दुकान आहे. त्या दुकानावरती आपण काहीतरी घेऊया, बिस्किट वगैरे घेऊन ठेवूया. तर मंडळी आता आपण ज्या दुकानावरती गेलो होतो ना, तर त्या ताईने आपल्याला ओळखलं, कारण का मागे त्यांच्याच दुकानावरून आपण खरेदी केलेलं काही. तर गेल्याबरोबर त्यांनी ओळखलं की म्हटलं की मागे आला होतात ना तुम्ही. तर बघा, बरेचसे असे लोक आपल्याला ओळखतात गावामधून. तर आता मी आहे या भोंबडीमध्ये, दुकान पाठीमागे राहिलं. या भोंबडी गावाच्या मला वाटतं 5-6 वाड्या आहेत. तर इथे आपल्याला नाही थांबायचं, आपल्याला आणखी पुढे जायचं आहे. इथे ना, या गावामध्ये नाही, पुढे जाऊया आणखी. तर भोंबडीच्या तर पुढे आलो आहे आणि पुढे आल्याच्या नंतरला आपल्याला मिळाले 2 रस्ते. आता कुठे जायचं? तर हे बघा, पाठीमागे इथं भोंबडी निकमवाडी. तर आपल्याला इकडे या बाजूला एक जाणारा रस्ता आहे आणि एक इकडे जाणारा रस्ता आहे. तर आपण काम करूया, या रस्त्याने जाऊया. काका, मी आज ना एक चॅलेंज घेतलेलं. मी असं गावागावातून फिरतो आणि आपल्याकडचे म्हणतात ना लोक, कोकणातले लोक खूप चांगले, कोणते गेलो तर जेवल्याशिवाय पाठवणार नाही. असं सांग, बरोबर आहे. पण काय मग आता आपलं घर तिथं आहे. तर मी आज चॅलेंज केलेलं निकमवाडे. निकमवाडी. आपण काय मागत नाही, आपल्या घराजवळच देतो. आपण काय करणार? तुमच्याकडे आले तर मला द्याल जेवायला? हां, नक्की. नक्की मग येऊ. चल. आता भात केलाय, सांग नाही. घरचे सगळी मुंबईला आहे. तुम्ही एकटेच असता? एकटाच. अच्छा, ठीक आहे. एकटाच बनवतो, खातो. ह्या संपला म्हणून ह्यासाठी आलो. तर बघा, काका एकटेच राहतात. मला बोलले ये घरी, तुला देतो जेवायला. धन्यवाद काका, धन्यवाद. तो आज कुठे? कोण? मी? हो, काय इकडेच बघा. कुठे गेलेला आज? इकडे गेला फिरायला शेत बरोबर. कुठे? चिपाट्यावर. ओळखलात मला तुम्ही? नाही ओळखली, पण अंदाज ओळखली. म्हणजे
काय कुठला कुठला मी तर काय एवढं लक्षात नाही हां हां तेव्हा तुम्ही लहान ना. हो मग तेच लहान लहान हे बघा मी आज एक चॅलेंज घेतलंय हा. मला गावामध्ये जायचं आहे हा. आणि मला कोण असं लोकांकडे जेवायला म्हणजे भेटेल काय कोणाकडे जेवायला जेवायला हां कोण देईल का मला फ्रीमध्ये देतील. देतील हो तुम्ही द्याल मग तुम्ही काम काय करताय? हो मी काम का असंच फिरत राहतो गावागावातून हां हां तर मला आता भूक लागली हां. पण जेवायला पाहिजे इकडे हॉटेल पण नाही ना आता ह्या रोडने असं जायचं हां सरळ कुठे इथं पुढे हॉटेल आहे. आहे का हां पण हॉटेलमध्ये मला जेवायचंच नाही आज वडापाव मिळतो. वडापाव नाही खायचं असे खानावळ वगैरे आहे का गावामध्ये कोणा इकडे खानावळ नाही ना मग घरी कोणाच्या भेटेल का जेवायला जेव्हा त्याला पैसे देईन मी तुमच्या घरी येऊ मी द्याल जेव्हा मी आता जातो खाली माझ्या कामावर. तुम्ही जेवण आता जेवाल ना दुपारी नाही मी आता आम्ही नेहरू आम्ही असतात हा या इकडे या माझ्यावर. येऊ तुमच्याकडे मग इकडे या. कुठे या माझ्यावर. नक्की बोलवतायत येऊ हा तुम्हाला घर दाखवतो या इकडे माझ्यावर. मी सर्व बाईक वगैरे चावी वगैरे ठेवले तिथंच चावी घेऊन या. बाबा कधी माहिती आहेत हा सभापती हो हो त्यांच्या गावात. अच्छा बघा ते किती प्रयत्न करतायत प्रयत्न बघा किती करतायत त्यांना बोलवलंय ते घराचं काम चालू आहे मेला हे सगळं कोसळून टाकलं तर जाता कुठे ह्याच्या. नमस्कार दादा काय नवीन घर बांधताय हो अच्छा हे बघ हे पाहुणं आलं तर ह्याला जे भूक लागली ते त्याला जेवण दिसते ते तुला जेवण कधी कुठले मी इकडचंच आहे हा मिळेल का जेवण मिळेल. जेवण आता कुठं एवढे नंतरला मी मी इथला जवळच आहे जवळचा कुठला शेवरे शेवरी हा कुणाचा ओळखता तुम्ही शेवऱ्यातल्या लोकांना तू नाव तर सांग शेवट्याची कासावळी. हा शेवटा जावं काय बोलता म्हणजे काय कुणाचं सांग ना मी महाडिक नाव सांग सीताराम महाडिक सीतारामाळे हा ना नाही आपले शिवरावाले शेवऱ्यातला मी हो तुम्ही शेवऱ्यातल्या नाही आतले आतल्याच्या आपला हा माहिती आहे ना कोण तांबे हा हो हो बाला तो हा काय येतो ना काय दिलं हा माहिती आहे त्याला भूक लागली त्याला मग जेवायला दे. जातो कुठे मी चाललोय आज पुढे तिकडे दापोलीकडे यायला व्हिडिओज बनवायला कसली मी व्हिडिओ बनवतो यूट्यूबला बघितलात कधी व्हिडिओ नाही हो हो आपलंच गाव आहे. थँक्यू धन्यवाद तुमचं नाव कसं वगैरे जाधव म्हणून जा. अच्छा हे असल्याचं जावं हे हा तिथले सर्व ओळखतात आपल्याला अच्छा जेवण बनवायचं ठीक आहे नाही घेतो ओके समजलं. ओके थँक्यू व्हिडिओ हा हो व्हिडिओ बनवतो येतो मग चला धन्यवाद मंडळी पाहिलं अरे या बघा सुरुवातच अशी झाली म्हणजे बघा असं वाटणार नाही की आपल्याला या माणसाकडून ती अपेक्षा असेल मला वाटलं नव्हतं ते त्यांना विचारलं ना ते मला बोलतील थोडेसे ड्रिंक केलेलं आहे परंतु तरीसुद्धा त्यांनी मला येऊन गेले आणि नाही म्हटलेच नाहीत मला वाटलं पहिल्यांदा की असंच मस्करी करतायत पण नाही त्यांनी मला नेलं आणि ज्यांच्याकडे नेलं ना ते आमच्या म्हणजे गावातील लोकांना ओळखतात तर ते म्हटले की ठीक आहे ये तू जेवायला म्हणजे ते देतच होते आता जेवायला परंतु काय झालं आता 12:30 वाजलेत आता कुठे जेवणार ना मी घरून चांगलं जेवून निघालो आहे आणि भूक नाही तशी आता तर काम करूया आता आपण थोडं पुढे जाऊया त्यांना बोललो आहे मी आलो तर येईन जेवायला नक्की नाही आहे तर चला जाऊया आता पुढे तर मंडळी पाहिलात तर अशा प्रकारे बघा पहिल्यांदाच आपल्याला जी लोकं भेटली आणि त्यांनीच आपल्याला म्हटले की तू जेवून जा तर धन्यवाद जाधव दादा तर तुम्ही मला बोललात की बाबा जेवून जा तर
धन्यवाद त्यासाठी. खरंच खूप खूप मनापासून ताई आणि दादा धन्यवाद खूप खूप. तर ज्या बाबांनी मला नेलं तिथे तर त्यांचेसुद्धा खूप खूप आभार. तर बघा असंच हे कोकणातील लोकांचं प्रेम आहे. कुठल्या पण गावामध्ये जा तर ते तुम्हाला असं उपाशी पाठवणारच नाहीत. आणि मित्रांनो, आपला हा व्हिडिओ ना इथेच संपला असता. आपल्याला तर म्हणजे आणखी आपल्याला स्ट्रगल करावं लागलं पाहिजे असं मला वाटतं. बघूया आता आणखी पुढे जाऊया तर मजा येणार आहे. चला जाऊया. मंडळी, आता आपण थोडंसं पुढे आलेलो आहोत आणि इथे ओढा एक दिसलेला आहे मला, तर इथे थांबलो. खूप मस्त वाटतं इथे. बघा हा परिसर आहे ना, या ओढ्याला पाणी बघा किती आहे, भरपूर पाणी आहे. हे बघा इथे ही गोठण आहे. गुरं इथे या झाडाखाली पाणी पिऊन मस्तपैकी जरा आराम करतात आणि चरायला जातात. बघा कसं भारी आहे पाणी, बघा भरपूर आहे. मासे मात्र दिसत नाहीत, एवढा पाणी आहे परंतु मासे जास्त नाहीत. आता याच्यामध्ये मळ्याचे मासे वगैरे पाहिजे होते जाडे जाडे, परंतु काही दिसतच नाही मासा. हे बघा इकडे ना, इकडे तर लय जबरदस्त आहे. हे झाड मध्येच आहे आणि एकदम सावळी आहे, पूर्ण पाणी आहे आजूबाजूला सगळं. चला जाऊया आता पुढे, कोणतं गाव भेटते आपल्याला बघूया. तर मंडळी, आता मी पुढे आलेलो आहे आणि या रस्त्याने बघा, या मार्गाने आलो आणि इथे आल्याच्या नंतरला एक रस्ता इकडे जातो आणि एक पुढे या बाजूला जातो. तर हा भोंबडी फाटा, इकडे भोंबडी, आता आपण आलो तो रस्त्याने. या बाजूला गेलो की दापोलीला जाता येतं आणि या बाजूला गेलो तर केळशीला जाता येतं. तर आपल्याला कुठल्या बाजूला जावं हे काय अजून नक्की नाही झालेलं माझं. तर कुठल्या बाजूला जाऊया, या बाजूला जाताना कोणती गावं लागतात मला बिलकुल माहिती नाही आहे. नक्की मलासुद्धा फिरायचं आहे. बघा असा परिसर, आपल्याच परिसर असा असतो बऱ्याचदा की आपण कधी फिरलेलोच नसतो, अनोळखी असतो, आपल्या जवळचीच गावं आपल्याला माहिती नसतात. तर कधीतरी या मार्गाला सुद्धा जाऊ. मात्र आता आपण जाऊया या मार्गाला. इकडे ना बऱ्याच मोठ्या प्रमाणात इकडे कातल आहे आणि इकडे चिऱ्यांच्या खाली मोठ्या प्रमाणात आहे. तर इथे जवळ जे गाव असेल त्या गावामध्ये जाणार आहोत आणि आता टाईमसुद्धा झालेलं आहे जेवणाचं. तर बघूया आपल्याला जेवायला मिळतं आहे का आज. हे कुठे चाललात? हे गँग कुठे चालले बघा, कुठे जात आहे? हां 10 रुपया. 10 रुपया? कुठे जाताय, कुठे तुम्ही सर्वजण? हां कुठली भाषा समजता? हिंदी समजता? हिंदी आती है? हिंदी? कहाँ जा रहे हो अभी? खजान पे. अच्छा, कहाँ है? खदान. अच्छा राधा. आप लोग कहाँ से? कर्नाटक? नहीं, तो बहुत दूर से आए हम लोग. गांव कौन सा? तो वही बताए. अरे बताई. हमार घोड़ी मौजूदा. हाँ घोड़ी माँ जुदा कहाँ आता है? यूपी कर्नाटक? गाली आती है. हाँ अरे कहाँ आता है? बिहार. जंघई. हाँ जनी, तुम्हाला काय पाहिजे? हमारे भी जंघई. हाँ हमारे भी जंघई. नहीं, खाने के लिए क्या चाहिए अभी? चिज्जी मतलब कुरकुरे. कहाँ मिलता है? ठंडा. दुकान पे मिलता है? ठंडा भी? कितने लोग हैं? हाँ नहीं, कितने लोग हैं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 लोग हैं. 10 लोग एक कम हो जाता. कुरकुरे. हाँ ठंडा. हम पैसा. नहीं पैसा नहीं, खाने के लिए ही. हाँ हम ठंडा दे इतना बड़ा. 1 मिनट. हम आखी वाला. कौन आता है मेरे साथ? एक जन आओ. हम. ए अरे मत मार. तू आता है? हाँ. चल ये रुको. हाँ हम लोग. हाँ ठीक है. इतना बड़ा ठंडा. हाँ 11 द्या कुरकुरे. हाँ हे बघा सर्वांना आपण खायला दिलेलं आहे. बाय. तर मंडळी, आता आपण पुढे येऊन पोचलेलो आहोत आता पिचडवली या गावामध्ये. तर हे बघा, हे गाव येतं देहेन या ग्रामपंचायतमध्ये आणि आंबा स्टॉप. तर आंबा स्टॉप ह्याचं नाव दिलेलं आहे या स्टॉपला. आणि आंब्याचं झाड बघा मस्त इथे स्टॉप बनवलं आहे, मस्त वाटतंय.
तर पिचडवली या गावामध्ये येऊन पोहोचलो आहे. आता जाऊया आपण या गावामध्ये. तर मंडळी आपण त्या आंबा स्टॉपवरून पुढे आलो थोडंसं, कारण तिथे ना काही समजत नव्हतं. 1-2च घरं होती तिथे, तर कुठे जावं हे समजत नव्हतं आणि ती बंद पण होती. तर आता काम करूया, आपण थोडंसं पुढे आलो आहे आणि हे बघा पिचडवली कोळेवाडी या ठिकाणी आलो आहे. तर हा रस्ता बघा, हा रस्ता पुढे जातो आणि इकडे या वाडीमध्येच रस्ता जातो. तर इथे जाऊया, या वाडीमध्ये जाऊया. गावाचं नाव ना मी सुद्धा पहिल्यांदा म्हणजे ऐकतोय आणि त्या गावामध्ये सुद्धा पहिल्यांदा येतोय. तर या रूटने बऱ्याचदा गेलेलो आहे, परंतु या गावाचं नाव मी ऐकलं नव्हतं, पिचडवली. तर जाऊया. आणि इकडे सुद्धा काही हॉटेल बिटेल नाही आहे. तर आपल्याला माहिती आहे की इकडे असं हॉटेल वगैरे काही नाही. तर चला जाऊया. आता जी मुलं भेटली त्यांना आपण खायला दिलं आणि पुढे आलो आहे. तर बघूया आपल्याला आता काही खायला भेटतंय का. बघूया, जाऊया आता कोण भेटतंय का आपल्याला. इकडे जाऊया, या बाजूला. तिकडे पण काही घरं आहेत, इकडे पण काही घरे आहेत. इथे एक दुकान आहे, बघूया. मिस्त्री होता ना, आपल्याकडून मागून खायचा. हो आई, इथं काय वडापाव वगैरे भेटते का? नाही काय नाही, दुकान आहे. जेवण वगैरे कुठे भेटेल? जेवण आता जाईल तुम्हाला वेलूशिवाय नाही. जेवायला तिकडे भेटेल? हो, कात्री भेटेल. नाश्ता पाहिजे तुम्हाला ते खाली भेटेल जवळ. कुठे? चालू आहे. हो, दलकन दलखन फाट्यावर तिथं आत्ताच आलो मी, तिकडे बंद आहे ते. बंद आहे. काय नाही तिथे वडापाव वगैरे काय नाही. विचारलं, बंद होतं ते. घरी त्यांच्या गेलो, विचारलं, नाही काय नाही. मग जवळपास आता वेलूशिवाय पर्याय नाही. इकडे गावात नाही का कोणाकडे जेवायला भेटणार? जेवण आमच्या असं दिलं असं जेवायला काय एवढा प्रश्न नव्हता. आता आम्ही जेवलो आणि आता बनवून तुम्हाला द्यायला लागतं. अच्छा, जेवण झालं तुमचं? हो, आम्ही एकच खाणारा माणसं ना. मी इकडचं जवळच आहे. नाही कुठे कोणाकडे भेटणार. असं द्यायला काय नाही, जेवण करायला काय. हा, आता कुठे जाऊ मग? आता येलविषय नाही. वेळवीला जाऊ. अच्छा ठीक आहे. काय तुम्हाला हवा तो खायला. किती दूर आहे वेळवी? 3-4 4 किलोमीटर. अच्छा ठीक आहे मग, चला. तुम्हाला सांगतो मी जरा दूर गेल्यानंतरला. काय माहिती आहे का, आता काम करूया. ते म्हटलं की जेवण झालेलं आहे, कारण का आता 2 वाजलेत. ते जेवून झाले, त्यांच्याकडे जेवण आता शिल्लक नाही आहे. तर नाहीतर म्हटलं जेवायला दिलं असतं. तर बघा, नाही असे म्हटले नाही जेवायला नाही म्हणून. तर म्हटलं की आता जेवण संपलं नाही, बनवून द्यावं लागेल. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही एवढे पण काही टेन्शन घेऊ नका, म्हटलं मी दुसरीकडे बघतो आता. तर आता आपण बघूया दुसरीकडे कोणाकडे भेटतंय का, काय करावं. आता वाजलेत माहिती आहे का, 2:30 वाजलेत. आता खरंच भूक लागली. तर सुरुवातीलाच घर भेटलं, तिथेच आपण विचारलं आणि तिथे दुकान होतं. तर तिथे 3 माणसं होती. तर मजा आली. पण त्या आई म्हटल्या, आई हसायला लागल्या. म्हटलं जेवायला भेटेल का? तर त्या हसायला लागल्या, कारण त्यांनासुद्धा असं जेवण मागणारा पहिल्यांदाच कोणीतरी भेटला असेल, कारण नवीन आहे. अशा प्रकारचा व्हिडिओ मला वाटत नाही कोणी बनवला असेल इकडे आपल्याकडे कोकणामध्ये. तर त्यामुळे त्या लोकांनासुद्धा नवीन आहे आणि मलासुद्धा नवीन आहे. तर बघूया आता पुढे जाऊया. पिचवाडीकरांनो, बघा तुमच्या वाडीमध्ये जेवायला नाही भेटलं मला. चला तर आता पुढे जातो, काय बघूया भेटतंय का. ते मला सांगतात तो वेळवीला जा. तिकडे वेळवी आहे ना, थोडंसं डेव्हलप गाव आहे. तर तिथे म्हणजे मार्केट आहे, एरिया आहे. तर तिथे काही ना काहीतरी भेटतं वडापाव वगैरे. मला सांगतात तिकडे जा. तर आपल्याला तसं खायचं असतं तर मग कशाला आलो असतो ना, आपल्याला काय तसं भेटेलही. पण आपल्याला आज आपण जे चॅलेंज घेतलेलं आहे, लोकांकडे जेवायचं आहे. बघूया उपाशी राहायची वेळ येते की काय माहीत नाही. बघूया आता पुढे जाऊया. तर मंडळी आता आपण आणखी पुढे आलेलो आहोत. आता पुढे आल्याच्या नंतरला ही पण पिचडवली हे या गावातील यादववाडी आहे. तर यादववाडीमध्ये जाऊन बघूया. तर हे बघा, पिचडवली यादववाडी. तर हे गाव आहे ना, पिचडवली देहन या ग्रामपंचायतमध्ये येतं. तर समाविष्ट गावे बघा यामध्ये कोणकोणती आहेत माहिती? देहन, राजापूर, पिचडवली, दलखन, तुरवडे एवढी गावं या ग्रामपंचायतमध्ये येतात. तर आता पिचडवली या यादववाडीमध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत. हे बघा छोटासा रस्ता माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, डांबरी आहे रस्ता. तर तिकडे एक काका आहेत. काय काका गुरं सोडताय?
मी इकडून आलो, मला इकडे हॉटेल आहे का, जेवायला भेटेल का इकडं? हा कुठं आंबा? अहो तिकडूनच आलो मी. हो नाही काय नाही, मला गावात भेटेल का कोणाकडे? हा घरी नाही कोण, काहीच नाही भेटणार तुमच्याकडे? कोण नाही. मी इकडून शेवऱ्यातून जवळच आहे, पण मला वाटलं इकडे कुठेतरी हॉटेल भेटेल, मला जेवायला भेटेल. इकडं किती किलोमीटर आहे? इथे गावात नाही मला भेटणार कोणाकडे जेवायला. पैसे देऊ आपण. सर्व जेवण पण झालं असेल लोकांचा. हा बहुतेक घर बंद बहुतेकशी. हो वेलवीला जाऊ. शेवऱ्यात महाडिक. हो ही गुरा आहे तुमची गुरा? अच्छा ही वाड्यांची दशा काय झाली बघा. वाड्यांची दशा झाली. किती गाव मोठे आहे तुमचे? नाही गाव गाव तुमचं मोठे किती आहे? हा हो बरोबर बरोबर. हो हो हे बघा वाड्यांची अवस्था. हे बघा कौलं पण काढून नाही ठेवलेली लोकांनी, कौलं पण काढून नाही ठेवली. हा तर बघा आपल्याला इथे सुद्धा काही चान्स नाही आहे. तर आपल्याला सुरुवातीला जे जाधव दादा बोललेले, पण ते कसं आपण तेव्हा भूकच नव्हती, 12:30 वाजले होते आणि घरून जेवून निघालेलो, आणि तेव्हा काही जेवण गेलंच नसतं, तेव्हा भूकच लागली नव्हती. तर आता मात्र भूक लागली, पण आता जेवण नाही भेटत आहे. काम करू आता, आणखी पुढे जाऊया. असं झालं ना की मजा येते. इझिली भेटलं नाही पाहिजे मग मजा. आता शोधावं लागणार आहे मला. पहिल्यांदाच सुरुवातीला मला इझिली भेटलं होतं, पण तेव्हा काय भूक नव्हती नाही ना. आता असं शोधावं लागणार आहे. बघूया कुठे भेटतंय, नाही तर जाधवदादांकडे जावं लागेल. मग तिकडे त्यांना सांगितलंच आहे मी येईन म्हणून. तर पीच डवलीकरांनो तुमच्यासुद्धा वाडीमध्ये मला काही जेवायला भेटलं नाही. तर आता काम करूया. आता काय करायचं माहिती आहे का आपण? आता रस्त्यावरती असं भेटेल ना तर त्या माणसांना विचारायचं नाही, डायरेक्ट गावामध्ये जायचं. आणि म्हणजे वाडी असेल तर वाडीमध्ये शिरायचं, तर वाडीमध्ये जायचं डायरेक्ट, आणि तिथे जाऊन गावामध्ये जरा फिरायचं. तर गावामध्ये गेल्यानंतरला घरी घरी गेलो ना की मग कुठे ना कुठेतरी भेटेलच. तर आता आपण तसं करूया. आता कसं जे रस्त्यावरती माणूस भेटला त्यांना विचारलं की तो मग सांगणार नाहीच, कारण काय असे कोण देणार ना, घरी गेल्याशिवाय कोण देणार नाही. ज्याच्या घरी गेलो तर तो म्हणेल हा ठीक आहे, काय थोडीशी अर्धी भाकरी आहे, तर अर्धी भाकरी काय थोडासा भात आहे तर खा बाबा असं म्हणतील तरी. तर रस्त्यावरून असं विचारलं ना तर नाही भेटणार. आता काम करायचं आपण, तसं करूया. चला जाऊया. तर आता आपण थोडंसं पुढे आलो आहे, आणि इकडे मोजे रेवली, तर रेवली गाव आहे इकडे आतमध्ये बघा, मोजे रेवली. तर आता आपल्याला आपण इकडून आलो, हा रस्ता पुढे ना, तर इकडे पुढे आता दापोलीला जाता येईल इकडे रस्त्याने. हा आता उतार लागेल पूर्ण. तर आपल्याला आता काही करून इथे आपल्याला काही आपलं चॅलेंज पूर्ण झालंच पाहिजे. रेवलीमध्ये जाऊया. तर या चॅलेंजमुळे आपल्याला आज नवीन गावं बघायला भेटली. तर मी या रेवली गावामध्ये, रेवलीचं नाव ऐकलं होतं असं, पण जास्त नाही. तर जाऊया आणि गावसुद्धा बघूया, आणि आपलं चॅलेंज पूर्ण होतं आहे का बघूया. माहीत नाही. चला जाऊया. या गावामध्ये जाणारा रस्ता आहे ना बऱ्यापैकी आता कच्चा झाला आहे, जसा डांबरी बनला होता पण जास्त रहदारी वाटत नाही बघा. पुढे आल्याच्या नंतरला मात्र पक्का रस्ता चांगला आहे, तुम्ही बघू शकता. हा बघा कसा रस्ता आहे चांगला रेवलीमध्ये. तर बऱ्यापैकी अंतर पुढे आलो आहे, परंतु अजून गाव काय दिसत नाही. मग तिथे जवळपास असा धूर येतो एक पहिल्या पेटवण्याचा. तर असेल आता पुढे जवळच असेल मला वाटतं. जाऊया मंडळी. आता रेवलीला येऊन पोहोचलो आहे आपण, परंतु गाव मला वाटतं अजून पुढे आहे मात्र. तर इकडे ना मात्र, तर इकडे तुम्ही बघू शकता इकडे धरणही बनवलेलं आहे. जर आपण जवळ जाऊन बघूया. हे बघा अगदी हे नवीन धरण आहे.
या बाजूला पण इकडे खोदलेलं आहे थोडंसं. हे तुम्ही बघू शकता, ही झाडं बघा अशी. पक्षी उठला. हे आता नवीनच बांधलेलं धरण वाटते मला, कारण का ही झाडं आहेत ना पाण्यामध्ये, ती बघा अजूनही म्हणजे जी नदी बाजूला झाडं होती ती अजून ती खराब झाली नाही. ती आता काही वर्षांनी ती पूर्ण त्यांच्या जे काट्या वगैरे आहेत त्या गळून पडतील आणि पूर्ण खराब होतील. तर पाण्याची हाईट तेवढी आता कमी आहे, तर पावसाळ्याची वाढलेली असेल. मला इकडे माहितीच नव्हतं की इकडे धरण आहे, तर आलो तर मला दिसलं की धरण आहे, तर म्हटलं जाऊन बघूया. तर रेवली मराठवाडी या ठिकाणी आलं आहे. बघा कसं गाव आहे इथं ना, पूर्णपणे असं मध्ये कातल आहे आणि आजूबाजूने घरं आहेत. इकडे अंगणवाडी आहे. हा मी शेवऱ्यातून हा शेवरे. मी आलो असं, मी गावागावातून फिरतो, असं व्हिडिओज बनवतो. इकडे काय हॉटेल बिटेल आहे का? नाही लोक येऊ द्या, त्या गावाच्या लोकांना एखादा भेटा आणि मग बनवा. नाही, गावाचा व्हिडिओ नाही बनवत आहे. खायला भेटेल का काय? जेवण भेटेल? इकडे नाही, तिकडे वेळवीत आहे. वेलवीत भेटेल. अच्छा, इकडे छोटंसं दुकान बिकान काय नाही? ते दुकान पण तिकडे वरती आहे. अशी कोणाकडे खानावळ वगैरे नाही? असं कोणाकडे नाही भेटणार जेवायला? अच्छा, ठीक आहे. खाली जाऊ? बाईक जाईल का? पाणी येतं? हां, पाणी येतं. पाणी चालू आहे, लगेच चालू पाणी. हे बघा मस्त सुंदर असं गाव आहे. काय घाबरलात की काय? हा, अंगणवाडी केंद्र आहे. तर आता आपण व्हिडिओ बनवतोय ना, तर इथल्या अंगणवाडीत आई आहेत, तर त्यांना वाटलं की बाबा काय कशासाठी व्हिडिओ बनवतोय, तर त्याने आता गावातल्या एका व्यक्तीला बोलावलंय. तर ते हां मी फक्त त्यांना लोक काय म्हणतील, आले होते तर बाई तुम्ही आम्हाला बोललात नाही ना. हां असं, कारण लोक कशी कामाला जातात ना, घरी येतात, मग नंतर घरी येतात ना. बरोबर. हा, आता कामाला असतील, आता दुपारी 5 वाजता घरी येतील. हां बरोबर. म्हणून मग मी तुम्हाला बोलली ना, मी शोधतोय मला तिथे जेवायला कुठे भेटेल का असं शोधतोय. नाही इथे जेवायला नाही भेटणार ना. तेच म्हणून मग मी तुम्हाला बोलली, दुसरं काय नाही बोलली. बरोबर. कसं माहित आहे, आता कशी कोणी पण येतात, कोण पण हा व्हिडिओ बनवतात. म्हणून ती लोक बोलली, म्हणून मी तुम्हाला बोलली. बरोबर तुमचं बरोबरच आहे. येता येते मग नाही येत नाही, तुम्ही असं इथून खाली काम करते तिरसी किंवा तेवढं त्या स्टॉपवर आहे ते एक जण, ते तुम्हाला भेटतील, ते तुम्हाला माहिती सांगते बघा स्टॉपवर. ठीक आहे. काय जेवायला भेटेल का इकडे जवळपास? वेलवीत भेटेल. इकडे गावात कोणाकडे नाही भेटणार? गावात नाही, इकडे कोणाच्या घरी वगैरे जेवण नाही भेटणार? पैसे देऊ? वेळवीत भेटेल. असं घरी कोणाच्या नाही भेटणार आता? नाही, घरी नाही, घरी पण घरगुती जेवण येतं नाही. तुझ्याकडे भेटेल काय रे मित्रा? तर मंडळी, आपण पूर्णपणे ना या बाजूला इथून आपण गेलो आणि या रस्त्याने, मागच्या रस्त्याने आलो, या रस्त्याने गेलो आणि इकडून आलो. आता एक टर्न मारून आलो, परंतु आपल्याला काय आता जेवायला भेटलं नाही. तर मला वाटतं आपल्याला हेलिकॉप्टरवर आता जेवण घेऊन येतं आहे. बघा, तर मंडळी आता 3:30 वाजलेत. आता कोण देणार आहे जेवायला? तर आता आपल्याला वाटतं चॅलेंज आपला संपवूया है ना, एंड करूया आणि जाऊया गप्प घरी. चला आता पुढे जाऊन तुमच्याशी बोलतो, चला. हां, तर मंडळी आता पुन्हा आपण आलेलो आहोत. आपल्याला जायचं आहे या मार्गाला आता. तर या बाजूला धेन येतं आणि मगाशीच मला इथे एक व्यक्ती भेटलेला, तर त्याने मला सांगितलं, मी त्याला सांगितलं की माझं असं चॅलेंज आहे आजचं. तर तो मला म्हटला की काम कर, तू तिकडे जाऊ नकोस, तू या बाजूला जा धेन. तर धेन हे गावातील लोक आहेत ना, खूप चांगले आहेत म्हटला, आणि ते तुम्हाला देतील जेवायला परंतु मी तिकडे न जाता मी या मार्गाला गेलो आणि आपल्याला जे मिशन होतं, आपलं चॅलेंज होतं, ते आपलं काही कंप्लीट झालं नाही. तर आता काम करूया, आपण इकडे गेलो ना धेनमध्ये तर मिळेल सुद्धा जेवायला. पण आता ना
नाही जावं असं वाटत आहे. आता मला चॅलेंज इथे संपवावं वाटतं. पुन्हा कधीतरी असं एकदा चॅलेंज करू. आता आपण या पट्ट्यामध्ये केले ना, तर आपण आता कधीतरी दुसऱ्या पट्ट्यामध्ये करू. तर बघा सुरुवातीलाच आपल्याला जे भेटले जाधव दादा, तर त्यांनी तर ते म्हटले की बाबा ठीक आहे. ते काम करत होते त्यांच्या घराचं आणि 12 वाजलेले 12 साडेबारा. तर त्यावेळी कुठे जेवणार ना, तर त्यांना आपण म्हटलं की बाबा मी नंतर येईल. तर जाधव दादा तुम्ही जर पाहत असाल खरंच खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही मला बोललात की बाबा जेवून जा. पण तेव्हा कसं जेवलेलो म्हणजे जेवून आलेलो घरून आणि तेव्हा भूक पण नव्हती. तर आता काय हरकत नाही. मी आता काहीतरी खातो इकडे. आता पुन्हा तिकडे जाधव दादांकडे जायचं तर आणखी वेळ होईल. तर अशा प्रकारे आजचं हे चॅलेंज होतं. तर एक प्रकारे पूर्ण नाही झालं, पण काय हरकत नाही. मात्र मज्जा आली. तर मंडळी आपण जिथून व्हिडिओला सुरुवात केलेली तिथेच आलेलो आहोत. तर इथे या त्या झाडापासून सुरुवात केलेली आणि इथे बघा मस्त आहे इथे बसायला. इथे आजूबाजूची गावातले पोरं असतील ना, तर आता कोण जास्त नाही आहे. तर मे महिन्यात वगैरे मस्त इथे येऊन बसत असतील. एकदम मस्त कट्टा वाटतं इथे बसायला हे बघा. तर मंडळी आजचा जो आपण व्हिडिओ केलेला चॅलेंज घेतलेला, तर ते एक प्रकारे आपलं पूर्ण झालं नाही म्हणता येणार. झालं सुद्धा. बघा ते जाधव दादा आहेत. तर त्यांनी मला पहिल्यांदाच त्यांनी जेवायला बोलावलेलं. तर धन्यवाद जाधव दादा, ताई, जाधव ताई. तर कारण मी तेव्हा तुमच्याकडे जेवलो नाही, कारण का तेव्हा सुरुवातीलाच 12:30 वाजलेले आणि तेव्हा भूकसुद्धा नव्हती. त्यानंतरला मग मी पुढे गेलो. तुम्हाला म्हटलं मी येईन, परंतु अगदी मी पुढे गेल्यानंतरला मग तिथून येऊन पुन्हा आणि तुमच्या घराचं सुद्धा काम चाललेलं. तर बघा तिथे जे पहिले ते काका भेटले ना, तर त्यांना मी विचारलं. मला वाटलं नव्हतं की बाबा ते कोणाकडे नेतील आणि जेवणाची सोय करतील. तर त्यांचंसुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यानंतरला आपण पुढे गेलो काही वाड्यांमध्ये. तर जास्त असं म्हणजे प्रॉपर आपण गावामध्ये गेलो नाही. अशी रस्त्यावरती मिळालेली माणसं म्हणजे गावाच्या नजदीकच गावातलीच माणसं भेटलेली. तर त्यांना विचारलं. ती कुठेतरी कामावरती निघाली होती आणि त्यांना विचारलं. तर मग ते काय पॉसिबल झालं नाही. एका वाडीमध्ये गेल्यानंतर सुरुवातीलाच आपण जेव्हा गेलो होतो त्या दुकानावरती, तर ते म्हटले की आम्ही आत्ताच जेवून झालो. आता जेवण शिल्लक नाही आहे. तर मग पुन्हा गावात काय आपण गेलो नाही पुढे. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ झाला. तर एक प्रकारे चॅलेंज झालं सुद्धा म्हणता येईल आणि एक प्रकारे नाही सुद्धा म्हणता येईल. तर तुम्हाला काय वाटलं या व्हिडिओबद्दल ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. तर नक्की अशा प्रकारचा आपण एक व्हिडिओ मंडणगड तालुक्यातील एखाद्या गावामध्ये असा करू. तर बघूया काही दिवसांनी. तर मंडळी या व्हिडिओमध्ये एवढंच. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. चला तर पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅप्पी राहा. चला तर बाय.